मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघताय मराठी मसाला. जय महाराष्ट्र. देशाच्या राजकारणात सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची अखेर निवड. महाराष्ट्रात राजकीय नवीन अध्याय. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सविस्तर बघूया. ठाकरे अखेर दिल्लीत. नेमकी काय आहे बातमी, सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे परिवाराचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे आपण पाहतोय. वारंवार पाहत असताना आता मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मधून अतिशय नाट्यमयरित्या महत्त्वाच्या घडामोडी घडू लागल्या असून सत्तेतील पक्षांना जबरदस्त धक्क्यावर धक्के देण्यास भाजपला बराच मोठं यश मिळत आहे. तर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुंबईमधून सगळ्यात मोठी आनंदाची बाब समोर येतेय. शिवसैनिक आनंद होतोय, शिवसैनिक नाचतोय, शिवसेनेचा जल्लोष करतो आहे, शिवसेनेचे फटाके उडवत आहे. या मागची सगळ्यात मोठी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंची 3 शब्दात घोषणा. आणि देशाच्या राजकारणामध्ये ठाकरे पुन्हा एकदा नंबर 1 वरती महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये कोठडीत पकडण्याचा डाव भारतीय जनता पार्टी आखत आहे. शिंदेंना मुंबईमध्ये 50 ते 52 जागा देऊन त्यांची बोळवण करत त्यांना मुंबईच्या राजकारणातून अलिप्त करण्याचा डाव भाजपने अखेर रचलेला दिसतो आहे. आणि त्या बदल्यात ठाण्यामध्ये भाजपा नमतं घेऊ शकते. मात्र मुंबईमध्ये भाजपा 150+ जागा लढविण्याच्या तयारीत आहे. आणि शिंदेच्या 3 जुन्यांना 50च्या वर जागा देण्यास भाजपा तयार नाही. मग शिवसेना प्रमुखांचे शिवसेना म्हणवणारे मुंबईचा महापौर स्वतः करणार का, की भाजपचा महापौर बसवणार, असा थेट हल्ला शिंदे गटावर सध्या केला जात आहे. अमित शहांच्या इशाऱ्यावर चालणारी शिंदे सेना आता भाजपसमोर किती झुकणार, असा देखील थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला जातोय. परंतु या आरोपाला कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता यातूनच मार्ग काढू अशा साध्या शब्दांमध्ये बोळवण केली जात आहे. मित्रांनो, या सगळ्या भाषांमध्ये आता शिंदे गटाची खूप मोठ्या प्रमाणात गोची झाल्या असून अजित पवारांची राष्ट्रवादी तर मुंबईतून या महाविकास महायुतीमधून महाविकास आघाडीकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालीय. महायुतीने अजित पवारांना या नगर महानगरपालिकांच्या निवडणुकांतून हद्दपार केलंय, त्यांची हकालपट्टी केली. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगरपालिका या सगळ्या आसपासच्या शहरातील सगळ्याच महानगरपालिकांमधून अजित पवारांना बाजूला सारण्याचा पद्धतशीरपणे करेक्ट कार्यक्रम भाजपने केला आहे. का तर अजित पवारांचे मुस्लिम नेते भाजपसोबत चालत नाहीत, मात्र अजित पवार स्वतः चालतात. मुंबईमध्ये नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली निवडणूक लढवायला घेतली की अजित पवार चालत नाहीत, मात्र अजित पवारांचा पक्षी अजित पवार स्वतः भाजपलाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतात. अजित पवार मुस्लिमांना जवळ करतात. जवळ करा ते चालतं, मात्र नेत्याने जवळ केलं की ते भाजपवर चालत नाही. या सगळ्या घडामोडीमुळे भाजपचे तोंड आता पूर्णपणे, भाजपचा चेहरा उघडा पडलाय. फक्त मतांचे राजकारण करून मुंबईमध्ये मुस्लिम हिंदू या मतांमध्ये फूट पूर्ण बँकिंग करायची आणि मुंबईवरती सत्ता काबीज करायची, हे भाजपचे राजकारण खूप दिवस चालणार नाही, असा थेट आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यातच मित्रांनो, सगळ्यात मोठी घडामोडमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अधिपत्याखाली ठाकरेंच्या नेतृत्वात पालिकेचा नवा अध्याय. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आज ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाची सगळ्यात मोठी घोषणा झालीय. शिवसैनिकांनी जल्लोष करत चौकाचौकामध्ये फटाके, भगवे झेंडे, डोल ताशांचा निनाद आणि जय भवानी जय शिवराय म्हणत ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी मुंबईत दणाणून सोडली. काल आदित्य ठाकरे यांची निवड झाली. ती निवड एका पदासाठी नक्की नसून गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ठाकरेंसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास टाकल्याचे हे प्रतीक असून आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नव्या पिढीच्या नेतृत्वाला मिळालेली ही सगळ्यात मोठी संधी म्हटली आहे. मुंबईमध्ये सध्या सगळ्यात जास्त तरुण युवक मतदार नवीन आले. त्या तरुण मतदारांना खेचण्यासाठी, त्या तरुण मतदारांना जवळ आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्याचं मुंबईमध्ये शिवसेनेचे विभागातून उत्तर मिळते.
निकाल जाहीर होताच मुंबईच्या दादर, परळ, लालबाग, गिरगाव, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, गोरेगाव, मालाड, वांद्रे, कांदिवली या सगळ्या भागांमध्ये शिवसैनिकांनी आनंद उधळला आहे. शिवसेना शाखांवर फुलांची उधळण करण्यात आली. भगव्या पताका फडकावत आदित्य ठाकरे जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो या घोषणा आल्यात. मित्रांनो, म्हणजेच आदित्य ठाकरे यांची निवड हा मैलाचा दगड ठरला आहे. आदित्य ठाकरे यांची ही निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता उद्धव ठाकरे फक्त मार्गदर्शक भूमिका बजावणार आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, सगळ्यात मोठी महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा करताच भाजपचे शिंदे गटाचे धाबे दणाणले आहेत. सगळे मंत्री, सगळे उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यांना सोडून पुढे जिंकले तर आदित्य ठाकरेंचे नाव मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप उजळलेले दिसेल. आदित्य ठाकरेंची निवड केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नसून राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. युवकांचा चेहरा, पर्यावरणपूरक विकासाची भूमिका आणि आधुनिक विचारसरणी यामुळे आदित्य ठाकरेंनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पर्यावरण मंत्री असताना त्यांनी केलेले काम आणि सध्या मुंबईवरती असलेला वचक या सगळ्या गोष्टी बघता उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांची निवड करणं हे खूप महत्त्वाचे आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडीनंतर भाजप आणि शिवसेनेत अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. गेल्या काही काळापासून मुंबई पालिकेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटासाठी तर हा अधिकच धक्कादायक आहे, कारण शिवसेनेच्या मूळ केळ्यातच त्यांना आता अपयश येणार आहे. सोबतच राज ठाकरेंची मनसे इकडे आदित्य ठाकरेंच्या हातात, मुंबई, उद्धव ठाकरेंची भूमिका मार्गदर्शक या सगळ्या गोष्टींमुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठं चॅलेंज भाजप समोर आलंय. आम्ही कधीच पक्ष सोडला नाही असं शिवसेनानं म्हटलंय, कारण आमचा पक्ष म्हणजे ठाकरे आहेत. आज त्या निष्ठेचे चीज होत आहे. दोन्ही ठाकरेंना बघून आमचं हृदय मात्र आज आनंदाने डोलत आहे, असे मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिक म्हणू लागले. मित्रांनो, ही सगळी घडामोड उद्धव आदित्यला म्हटलं की मुंबईकरांचा, शिवसैनिकांचा आणि माझ्या वडिलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे. मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनविताना मराठी माणसांचा सन्मान ठेवणं हा आमचा ध्यास असेल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांची निवड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. निकाल लागल्यानंतर मुंबईसह देशभरामध्ये एक नवीन अध्याय लिहिला जाईल. तुम्ही यावर प्रतिक्रिया द्या.